अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी माऊली आज सांगतात, आपण आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणासाठी ही धडपड करतो तो कारणच शेवटी आपल्याबरोबर राहत नाहीत. मग राहून राहून मनात येतं काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो. माऊली म्हणतात, मीठ कशातही टाकलं तरी तो खारटपणा सोडतं का? वापरायचं किती ते आपल्यावरच असतं. आयुष्याची चव ही ज्याची त्याचे सांभाळायचीच असते. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःला नको असलेला भाग कोणता? तर ज्या पायी आपला आनंद, प्रगती, निष्ठा आणि आत्मविश्वास ह्याला तडा जातो, तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग असतो. माऊली म्हणतात, कोणत्याही गरजेसाठी, याचनेसाठी कोणासमोर तरी उभं राहावं लागणं यासारखी मानहानी नाही. निरपेक्ष भेटीची शान वेगळीच असते, किंबहुना तीच खरी भेट असते. बाह्य रूपावर काय आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. अंतरंगाचा विचार करायची वाट बाह्य रूपावरूनच जाते. दिसण्यात काय आहे? माणसाचं मन पाहावं हा युक्तिवाद बुद्धीचा, तो मनाचा कोल नाही. दुःख काय? जगात सर्वत्रच आहे. परिचयाच्या माणसाच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो, इतर सगळी सोडून ह्याच माणसाच्या वाट्याला हे का? आपण असा प्रश्न जेव्हा नियतीला विचारतो तेव्हा नियतीने इतरांची अडवणूक कुठे केली आहे हे माहिती नसतं. आपलं जग हे केवळ आपण आखलेल्या वर्तुळा एवढं मर्यादितच असतं. माऊली म्हणतात, स्वप्न तशीच असतात, दी तशीच ठेवतील. स्वप्नाचे रंग मोजता येत नाहीत. स्वप्नांची छायाचित्र बनवू नयेत. छायाचित्र सप्तरंगात कोरता येतात. रंगाने थांबलेली छायाचित्र थोड्याच वेळात जुनी का वाटतात आणि स्वप्न कायम टवटवीत का वाटतात? तर स्वप्नात एक जास्तीच रंग असतो, त्याचं नाव अंतरंग असं असतं. तर तुमचा माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा. स्वामी भक्तांनो, माणसाची माणसाबद्दल मत कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं. स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल, पण प्रारंभाच्या काळात ही मत बनवायचं काम घरातील मोठे माणसं करीत असतात. पाहुण्यांची पाठ वळल्याबरोबर जे त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान मुलांची मत बनतात. नावात काय आहे हा प्रश्न तसा जगजाहीर. नावात खरंच तसं काही नाही. ते नाव घेऊन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला ह्याला जास्त महत्त्व. तुम्हाला कोणते आईवडील लाभले त्यावर बरंच चावलून. तुमचं बँक बॅलन्स पण नजरेआड करता येत नाही. स्वामी भक्तांनो, तुमचे देखील स्वामींवरती विश्वास असेल तर तुम्हाला देखील स्वामी नक्कीच साथ देतील. पण कमेंटद्वारे लिहायला मात्र विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडलाच असेल तर नक्कीच लाईक करा. माऊली म्हणतात, दोन चाकी वाहनं कोणत्याही फटीतून निसटतात म्हणून चार चाकवाली त्यांच्यावर मानातून उखडतात. पण ह्या एकमेव देणगीची किंमत जबरदस्त असते. पावसाळ्यात पाऊस, उन्हाळ्यात चटके आणि छोटा निसटता अपघात झाला तरी देअर इज नो सेकंड चान्स. रंग हे आपल्या मनाचेच असतात. प्रत्येक छोट्या मोठ्या ओदिसण्या मागे फक्त सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जगता पहारा आहे तोपर्यंत कोणत्याही आशीर्वादाने कोणतीही शाती मिळणार. सोन्याकडून सुखासाची अपेक्षा मुळीच नाही, पण कमीत कमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत. अपूर्णतेत मजा आहे, पण माणूस ते कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत ती अपूर्णता त्याच्या वाट्याला येतच नाही तोपर्यंत. सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? फक्त आठवणीचा राजा तो अमर, आणि आठवणी कधीच सुकत नसतात. त्या दुःखाच्या असोत व आनंदाच्या दुःखाच्या असतील
तर त्या पायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो आणि त्या आठवणी सुखाचे असतील तर ते क्षण निष्ठले म्हणून त्रास होतो. स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील स्वामी साथ देतील. तुमच्या कुटुंबावर, मुलांबाळांवर तुम्हाला देखील स्वामी आशीर्वाद देतील. फक्त स्वामींवरती तुमचा निसंकोचपणे विश्वास असायला हवा. माऊली म्हणतात, संसारात निर्णय आपण घ्यायचा नाही. क्रियापदाचं मोठेपण त्याच्या कर्त्यांनी केलं. कर्म किती मोठं आहे त्यावर अवलंबून असतं. न मावरणारं दुःख नेहमीच जीवे घेणं असतं. कारण तुमचा जीव तेव्हा दुःखापेक्षा लहान झालेला असतो. तेव्हा माणसाने नेहमीच दुःखापेक्षा मोठं व्हायचं ध्येय ठेवावं. दुःख मावळल्यावर भांड्यात तर रिकामी जागा राहील इतकं मोठं व्हावं. अर्थात हे झालं स्वतःच्या बाबतीत. आपल्याला होणाऱ्या यातनांसाठी मोठं भांडं वापरायचं, पण त्याच्या संदर्भात एका अश्रूनेही भांडं ओसंडून जाईल एवढं छोटं ठेवायचं. स्वगत चालाक असतं. विचार अदृश्य असतात म्हणून त्यांच्या अफाट सामर्थ्य असतं. किंबहुना एकूण एक अदृश्य गोष्टी प्रचंड शक्तिशाली असतात. त्याचं सामर्थ्य असतं. त्यांना पेलवेनासं झालं की प्रकट व्हावं लागतं. तो प्रकट होतो त्या आपल्या स्वभावधर्म असं आपण त्याला म्हणतो. आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला तसे पर्याय दोनच असतात. ते म्हणजे स्वीकारणं आणि दुसरं म्हणजे नाकारणं. हे दोन पर्याय सोडून जे काही उरते ते म्हणजे गुदमरणंच. भले त्या गुदमरण्याला तडजोडीचे नाव दिले तरी तडजोडीत समाधान कमी आणि कुरकुरत जास्त असते. माऊली म्हणतात, नाही म्हणायचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं. ते आपण उपभोगत नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही. आयुष्य जगणं सोपं असतं. इथे काही झालं तरी जगावंच लागतं आणि आरोपांना तोंड पण द्यावंच लागतं. कारण आयुष्य हे सायकलसारखं असतं. इथे तोल सांभाळण्यासाठी पुढे हे जावंच लागतं. लोक आरोप करतात म्हणून इथे कोणी थांबू शकत नाही. खरं तर आपला तोल जावा आणि आपल्या आयुष्याची सायकल बंद पडावी म्हणूनच लोक बऱ्याचदा मुद्दाम आपल्यावर बरे वाईट आरोप लावत असतात. लोकांच्या आरोपांना घाबरून जो जगायचा थांबला तो तिथेच कायमचाच संपला. माऊली म्हणतात, प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी तो पळणाऱ्याला गाठवतच. पळवाट मुक्कामाला पोहोचवत नाहीत. मुक्कामाला पोहोचवतात ते सरळच असतात. प्रत्यक्ष पराभवापेक्षा तो कबूल करावं लागतं तो पराभव मोठा असतो. पहिल्या पराभवात कधी कधी कर्तव्य कमी पाडतं तर कधी कधी कर्तबगारी असून भूमिस्थान चाक पकडून ठेवता, पण दुसऱ्या पराभवासाठी चाक न गिळणारी मनोभूमीच विशाल लागते. स्वतःच्या विचाराप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती असते. स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांना प्रेमानं किंवा विचार करायला लावून जिंकणं ही सुद्धा आपली क्रांतीच असते. स्वामी भक्तांनो, सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते. कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती, निसर्ग आणि प्रकृती देत असते. अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतात व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते. त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी. असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसतो. आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समयी हे मिळतच असते. फक्त तुम्ही ह्या वाक्यांवरती विचार करायला हवा. तुम्ही स्वतःची वाट स्वतः निर्माण केलीत, पर परमेश्वराजवळ, सत्याजवळ किंवा वास्तव्याजवळ जाऊन पोहोचाल. पावलांची रस्ता तयार होतो अशी कल्पना करा की तुम्ही घनदाट अरण्यात सापडले आहात. मार्ग सांगायचा कोणी नाही आणि हात नकाशाही नाही. चहूबाजूंनी उंच उंचच वृक्ष. केव्हा तरी तुम्ही कंटाळून चालायला सुरुवात करता. तुमच्या या शब्दामुळेच वाट तयार होते. अडवलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घेता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त तडजोड. कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेलं मनापासून स्वीकारता येत नाही. स्वार्थासाठी व कामपूर्ती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर आपल्या सोबतच असतात.
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मनातील घट्ट रुजून राहायचं असतं. जितक्या वेगाने येतात तितक्या वेगानेही निघून जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर कसं येतो आपण. माऊली म्हणतात, कोणत्याही कृतीमागे कपट नसेल तर तो गुन्हा नाही. तुम्हाला छळणं हा एखाद्याचा हेतू आहे, पण तुमचं काहीच नुकसान झालं नाही तर त्याला बर्बाद करा. तुमचे भरून न येणारं आयुष्यातून उठवणारं एखादं कृत्य दुसऱ्या माणसांकडून झालं, पण तसं व्हावं हा त्याचा हेतू नव्हता, उद्दिष्ट नव्हता, त्याची खात्री पटवली तर त्याला तुम्ही क्षमा करा. माऊली म्हणतात, जन्म एकत्र काढले तर माणसाच्या मनाचा अगर स्वभावात पत्ता लागतच नसतो. आम्हाला चांगलं बघत नाही, आम्हाला चांगलं ऐकवत नाही, चांगलं बोलवत देखील नाही. माऊली म्हणतात, दीर्घ परिचयानंतरही जर व्यक्ती तेवढीच प्रिय वाटली तर सगुण साकारलेल्या पलीकडचं सौंदर्य दिसू लागलं. दुसऱ्यावर आपलं नियंत्रण नसतं. प्रतिसाद दिला तर कोकिळा तितक्याच छिद्रचिंतेने साथ घेते. आपण शीळ वाजून तिची नक्कल केली की तिला चेव येते. हे आपण अनुभवलं की नाही? माऊली आपल्याला प्रश्न विचारतात. स्वामी भक्तांनो, फोटोत किंवा तुमच्यासमोर असणाऱ्या चेहऱ्याचा माणूस उभा राहिला तर त्याचा अर्थ तो हसणारा माणूस नसून कोंब आणि माणूस सारखंच. बीज जमिनीत सुरक्षित असतं, अंकुर उघड्यावर पडतो, कोणीतरी ओरबडेल, कोणाचा तरी पाय पडेल, अशा दहशतीचा त्याचा प्रवास सुरू होतो. माणसाचंही तसंच. आईच्या गर्भात मूल सुरक्षित असतं, श्वासी घेण्याचे कष्ट नाहीत, पोटापाण्याचा प्रश्नच नाही. जन्म झाला की सगळं सुरू, त्यातही कोणाच्या लालाटी. कोणता प्रवास हा! बोलू शकणारा सोनेरी पिंजऱ्यातला पोपट आणि नजरेतनं येणारा कोकिळा ह्याच्या बोलीत फरकच असतो. तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.